नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तरी आपण आज अशा एका वनस्पतीबद्दल सांगणार आहेत. ती वनस्पती काही रोगावर अशी रामबाण उपाय आहे. तरी या वनस्पतीचं संवर्धन खडकाळ प्रदेशात होतं जास्त. आणि चला तर आज बघूया आपण या वनस्पतीचे नाव काय आहे. ही आहे माझ्या मागे, हे ते झुडूप बी नाही आणि मोठ्या झाडापेक्षा थोडं लहान आणि झुडपापेक्षा थोडं मोठं असतं. तर चला बघूया आपण. हे बघा, ह्याला म्हणतात बारतोंडी. ह्याचा उपयोग मधुमेह, कर्करोग अशा मोठमोठ्या रोगासाठी केला जातो. हे बघा, ह्याचा पाला आणि फळे असा ज्यूस करून प्यायचा. हे अतिशय रामबाण उपाय आहे. खुजली, खाज, खरूज, गचकरण ह्याच्यासाठी नंबर 1 औषध आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. ह्याला बारतोंडी कशामुळे म्हणतात? ह्याला बारतोंडी कशामुळे म्हणतात? कारण ह्याचं असं आहे, ह्याला बघा, ह्याला 12 तोंड असे हे जी दिसतंय का, हे अशी 12 जागेवर असे ठिगळं असतात. त्याच्यामुळे ह्याचं नाव बारतोंडी म्हणतात. आणि दुसरं कारण, ह्याला हिंदीमध्ये नोनी असं संबोधितलं जातं. ह्याचा वापर आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये केला जातो. तरी आपणास जवळपास कुठं खडकाळ प्रदेशावर, खडकावर, मुरमाड्या जमिनीवर याची उगवण क्षमता चांगली असते. तर बघूया आपण ह्याचा झाडाचा बुंदा कसा आहे, किती वाढ आहे, कोणत्या प्रदेशावर. बघा, ही उंची जास्त काय नाही, 20 फुटाच्या आत वाढतं. आज ह्याला खूप फळे हे आलेली आहेत. काय फळं ह्याचे असे गोल पर्यंत आहेत. आधी गोल असते, नंतर ह्याला असे फुटतात. तुम्हाला दाखवतो. हे बघा, तुम्ही ह्याचं चांगल्या प्रकारे निरीक्षण करून बघा. हे बघा, हे बघा, हे तर केवढं, हे असं तांब्या हेवढलं होतं. हे केवढलं होतं? आपला तांब्या हेवढलं होतं हे घंटा. तर आपण याचं निरीक्षण करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो करा. आणि अशाच नवीन वनस्पती यांच्या व्हिडिओसाठी मला फॉलो करा. हे बघा, ह्याचा व्यवस्थित वापर करा. खाज, खुजली, गचकरण ह्याच्यावर ह्याचा हे पीठ करून लावा घासून. आणि ह्याच्या पानांचा ज्यूस पिल्यानं मधुमेह